सचिन आबणे, हडपसर मेडिकल असोसिएशन आणि संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीनं सर्व परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 6 मे ते 12 मे या दरम्यान आपण जो परिचारिका सप्ताह आयोजित केला होता त्याची आज सांगता। या सांगतेला आपण काय करणार आहोत तर एक मार्गदर्शनपर ज्ञानवर्धक असं एक व्याख्यान आपल्याला देणार आहोत आणि 8 हॉस्पिटल्स जे आहेत त्याचे ज्या प्रातिनिधिक सिस्टर्स आहेत ते त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत। तर पाहूयात एक मार्गदर्शनपर व्याख्यान डॉक्टर साकेत टिळेकर यांच्याकडून। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर साकेत टिळेकर। इंटरनॅशनल नर्सेस डे 2022च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ह्या दिनानिमित्त मला इथे बोलवण्यात आलं त्याबद्दल HMAचे अध्यक्ष डॉक्टर सचिन आबणे आणि HMA कार्यकारिणी यांचे मी आभार प्रकट करतो। आजचा दिवस आपण नर्सेस डे जो साजरा करतो तो 12 मे हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा वाढदिवस म्हणून आपण जगभरात साजरा केला जातो। आपण HMA ने राबवलेला हा जो उपक्रम आहे नर्सेस वीकचा, ही कल्पना देखील अत्यंत स्तुत्य आहे। हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे कारण ह्यातनं सर्व परिचारिकांना एक शिकण्याची संधी मिळाली। नर्स किंवा नर्सेस या शब्दामध्येच दडलेला आहे त्याच्या कोर व्हॅल्यूज। या आपणाला आपल्या कॉलेजच्या दिवसापासून सर्व शिकवल्या जातात आणि मी तर म्हणतो जे नर्स म्हणून निवडतात, प्रोफेशन म्हणून नर्सिंग निवडतात, त्यांच्यामध्ये तर हे अंगीभूतच असतं। त्याशिवाय ह्याकडे कोणी कल घेतला जात नाही। कारण जसं मी म्हटलं की डॉक्टर हा पेशंटला तपासतो, त्याची चिकित्सा करतो, पण त्याची शुश्रूषा जी केली जाते ती नर्सेसद्वारे केली जाते। आणि नर्स या शब्दामध्ये जर तुम्ही पाहिलं एन मध्ये येतं नोबल, नोबिलिटी, यू मध्ये येतं अंडरस्टँडिंग, आर मध्ये येतं रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी, एस सेन्सिटिव्हिटी, ई एम्पथी आणि एस पुन्हा जो आहे तो मित्रांनो ज्याच्यावर मी आज बोलणार आहे तो आहे सेल्फ डेव्हलपमेंट, स्किलफुलनेस। तर हे गुण अंगीभूत असणं गरजेचं आणि हे गुण आपण सातत्यानं ह्याचा अभ्यास करणं आणि आपल्यात तो जिवंतपणा टिकवणं हे खूप गरजेचं। तुम्ही अतिशय उत्कृष्ट काम करताय आणि ते पुढे निरंतर असंच चालू ठेवावं अशी मी आशा करतो। तर आपण हे का समजून घ्यायचं आहे आज, कारण नर्सेस आर द बीटिंग हार्ट ऑफ आवर मेडिकल सिस्टम। सो व्हाय नोबिलिटी इज इम्पॉर्टंट, ऑनेस्ट, फुल ऑफ करेज अँड केअर फॉर अदर्स अशी व्याख्या आहे नोबल या शब्दाची। नोबल म्हणजे इमानदार, परोपकारी, आणि हे असणं हा सर्वात महत्वाचा गुण आहे जो तुमच्या अंगी आहे। त्याच्यासाठी तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत आणि त्याच्याबद्दल करावं तेवढं कौतुक कमी आहे। दुसरा शब्द मी तुम्हाला सांगितला अंडरस्टँडिंग। आता अंडरस्टँडिंग म्हणजे शोईंग काइंड फिलिंग्स टुवर्ड्स समवन, हा त्याचा भाषांतरित अर्थ आहे। आपण जाणतो की कोमल व्यवहार जो आपण करतो रुग्णाप्रती, ह्याच्यातनं आपली अंडरस्टँडिंग, दुसऱ्याला समजून घेण्याची जी भावना आहे ही खूप महत्वाची आहे आणि ती तुम्ही जोपासता, ती तुमच्या अंगी आहे। त्यामुळे तुम्ही इथवर येऊ शकला आहात आणि इथून पुढेही जाणार आहात। कारण जो रुग्ण तुमच्याकडे येतो, ज्याची तुम्ही काळजी घेता, त्याला तुम्ही समजून घेता। नुसतं त्यालाच नाही तर तुम्ही त्याच्या नातेवाईकांनाही समजून घेता। कारण कोणी खुशीने हॉस्पिटलमध्ये आलेला नसतो, दुःख भावनेने सर्वजण हॉस्पिटलला येतात। त्यामुळे त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक असतं किंवा त्यांना दुःख, त्यांच्या वेदना त्यांना लागला असेल किंवा त्यांना दुखत असेल, ह्यापेक्षाही मानसिकरित्या ते खचलेले असतात। तिथे जो आधार लागतो तिथे तुम्ही आधारवड बनून उभे राहता, हे कौतुकाचं आहे आणि ते तुम्ही करत राहिलं पाहिजे। हे गरजेचं आहे। हे का गरजेचं आहे? कारण ह्याच्यामधनं जी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे
म्हणजे कम्युनिकेशन. हे कम्युनिकेशन, हा जो तुम्ही संवाद साधता, हा जो तुम्ही दुवा बनता डॉक्टर, हॉस्पिटल आणि रुग्णामधला, हे खूप महत्वाचं आहे. ह्याच्यामुळे पेशंट तर बरा होतोच, पण तुमची आणि हॉस्पिटलची आणि एकंदरीत मेडिकल सिस्टीमची जी इमेज तयार होते ती खूप महत्वाची असते. त्यामुळे हा दुसरा गुण जो अंडरस्टँडिंगचा आहे त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. तिसरा शब्द मी तुम्हाला सांगितला मित्रांनो, रिस्पॉन्सिबिलिटी. यू आर व्हेरी रिस्पॉन्सिबल इन युअर वर्क. तुम्ही खूप जबाबदारीने काम करता. आता सगळ्यांना वाटतं जबाबदारी म्हणजे काहीतरी चूक झाली की कोणावर तरी बोट ठेवायचं म्हणजे जबाबदारी. तसं नाही. ह्या शब्दाचा आपण अर्थ खूप वेगळा घेतो. बीइंग रिस्पॉन्सिबल म्हणजे ते माझं आहे समजून करणं, मी केलं पाहिजे असं समजून करण्याची जी भावना आहे त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्सिबिलिटी. आपला जो समज असतो जबाबदारी या शब्दाचा, हा कुठेतरी आपण बदलला पाहिजे. तुम्ही अत्यंत जबाबदारीने काम करताय, तुम्ही उत्कृष्ट काम करताय. फक्त ह्या जबाबदारी शब्दाचा अर्थ आपण काय लावून घेतला पाहिजे आणि काय समजला पाहिजे ते मी थोडक्यात सांगणार आहे. की आपण आपल्याला दिलेली कामं, म्हणजे मी नेहमी सांगतो HR तुम्हाला रोल देतं. रिस्पॉन्सिबिलिटी एक 2-4 वाक्यात तुम्हाला सांगितली जाते की बाबा तुम्ही वॉर्डमध्ये काम करायचं, मग सकाळी 8ला यायचं किंवा तुमच्या ज्या काही शिफ्ट असतील. पण तेवढीच तुमची जबाबदारी आहे का? तर उत्तर आहे नाही. तुमची जबाबदारी जी आहे ती जी तुम्ही स्वीकारता आणि जे तुम्हाला माहिती आहे तुमचा रोल ऍज अ नर्स, ते निभावण्यासाठी तुम्ही जी काही प्रत्येक गोष्ट करता, छोटी छोटी गोष्ट जर जबाबदारीने केली तर ती खूप सुंदर होते. म्हणजे 2 वाजता जर पेशंटला गोळी द्यायची असेल आणि ती गोळी देण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवून पेशंटकडे जाऊन, काका काकू तुम्हाला 2 वाजलेत, गोळी घ्यायला पाहिजे, जेवण झाले का तुमचं, हे जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने विचारता आणि ह्या पद्धतीने निभावता, हे खूप महत्वाचं ठरतं. ह्याला म्हणतात जबाबदारी ओळखून काम करणं. तुम्ही करतच आहात. पण मला सांगावं असं वाटलं, कारण बऱ्याचदा आपण बघतो नर्सेस जातात आणि म्हणतात 2 वाजताचं औषध घेतलं का. आपण तिथे जाऊन त्यांना देणं हे आपली जबाबदारी आहे. त्यांना घ्यायला लावणं, त्यांनी घेतलंय ना आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणं ही आपली जबाबदारी आहे. दुसरं महत्वाचं जबाबदारीच्या अनुषंगाने सांगू इच्छितो, लीगल ऑब्लिगेशन. लीगल ऑब्लिगेशन आपल्या प्रोफेशन मध्ये खूप आहे. आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये लीगल ऑब्लिगेशन्स आहेत. मग ते डॉक्युमेंटेशनचे असतील किंवा आपल्या वागण्या, बोलण्या, दिसण्याबाबतचे असतील, तर ह्याला आपण अनुसरून वागलं पाहिजे. म्हणजे मॉरल आणि एथिक्स हा भाग रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये येतो. मग मॉरल आणि एथिक्स, मग ते आम्हाला खूप काहीतरी जड वाटतं, खूप मोठं वाटतं. तर नॉर्मली त्याच्यासाठी एक सोपं सूत्र सांगतो. माझा पाय मोडला असेल तर कशा पद्धतीने समोरच्या माणसाने माझ्याशी बोलावं, मला ट्रीट करावं, कुठल्या डॉक्टरनी, कुठल्या नर्सनी मला बघावं, हे जेव्हा मला स्वतःला कळतं किंवा हवं असतं, हे जे मापदंड आपण लावतो ते लावलं की फार मॉरल आणि एथिक्सचे प्रश्न येत नाही. म्हणजे आपल्याला आवडेल का कुणीतरी अशिक्षित माणसाने आपल्या काळजी केलेली किंवा आपल्याला बघितलेलं, आपल्याला तपासलेलं, आपल्याशी उद्धटपणे बोललेलं आवडेल का? नाही. तर हे सोपं सूत्र लावलं की सगळे मॉरल आणि एथिक्स कव्हर होतात की मला कसं हवं आहे. आणि जिथे आपण काम करतो रिस्पॉन्सिबिलिटी ही असते, त्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन्स. तर आपल्याला जे वेळा दिलेल्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. जी ओव्हर घेणे आणि देणे ही प्रथा आहे ती उगाच नावापुरती नसते, तर काय काय घडलं पूर्वीच्या शिफ्टमध्ये, कुठला स्टॉक रिप्लेनिश करायचा, इथपासून ते बारीक आपण जबाबदारी घेऊन बघितलं गेलं पाहिजे. त्याच्या पुढचा शब्द मी तुम्हाला सांगितला होता सेन्सिटिव्हिटी. आता सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय तर संवेदनशीलता, भावुकता. हे खूप महत्वाचं आहे आपल्या प्रोफेशनमध्ये. म्हणजे
नर्सेससाठी तर नक्की, पण मेडिकल प्रोफेशनसाठी पण ही सेन्सिटिव्हिटी अंगीभूत असणं गरजेचं आहे. तुमच्या मध्ये आहे म्हणून तुम्ही आहात आणि तुम्ही उत्कृष्ट काम करताय. कारण सेन्सिटिव्हिटीचा एक महत्वाचा गुण आहे, ती तुम्हाला मदत करते सर्वांना सामावून घेण्यासाठी. ज्या पद्धतीनं तुम्ही काम करता आणि ज्या वातावरणात तुम्ही काम करता, मग ते हॉस्पिटल असो किंवा काही नर्सेस घरी जाऊन सेवा देतात, इथे तुम्हाला ते सामावून घेणं, जसं मी मगाशी म्हटलं, तुम्हाला फक्त रुग्णाशी संबंध येत नाही, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नातेवाईक असतात, स्टाफ असतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असतो, तुमचे सहकारी असतात. ह्या सगळ्यांना समजून घेण्यासाठी जो गुण महत्वाचा लागतो आपल्या अंगीभूत, तो म्हणजे सेन्सिटिव्हिटी. तर सेन्सिटिव्हिटी हेल्प्स यू मेंटेन पर्सनल अँड प्रोफेशनल रिलेशनशिप. ही बाजू सेन्सिटिव्हिटीची आपण जोपासली पाहिजे, ही बाजू आपण समजून घेतली पाहिजे आणि हे आपले प्रयत्न पाहिजेत की तो गुण आपण विकसित केला पाहिजे. एम्पथेटिक असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल एम्पथी काय बाबा, आम्हाला सिंपथी माहिती आहे, एम्पथी काय शब्द आहे? तर समानुभूती असा त्याचा अनुवाद होतो. म्हणजे समानुभूती म्हणजे माझा पाय मोडला असेल तर मला किती दुखेल, मला कसं वाटेल, तसं समोरच्या जागी आपणाला ठेवून विचार करणे. एम्पथी ही खूप गरजेची आहे, कारण इट इज द एबिलिटी टू इमॅजिन हाऊ अनदर पर्सन इज फिलिंग. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन एम्पॅथी. दिस इज द ओनली कोर व्हॅल्यू दॅट मोटिवेट्स यू टू हेल्प अदर्स. कारण तुम्ही जर त्याच्या भावना तंतोतंत समजावून घेतल्या, तुम्ही समानुभूती जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुम्ही तळमळीने त्या व्यक्तीसाठी प्रयत्न करता आणि तुम्हाला हे जमतंय. फक्त हा विकसित करण्याचा गुण आहे, याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. आता आपण वळूया शेवटच्या शब्दाकडे, स्किलफुलनेस किंवा सेल्फ डेव्हलपमेंट. आता स्किलफुलनेस म्हणजे कुशलता आणि सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे स्वविकास. हे आज नर्सिंग डे, नर्सेस वीकच्या समाप्तीला मी भर देऊ इच्छितो ह्या दोन गोष्टींवर, की आवर्स इज अ स्किल्ड प्रोफेशन. स्किल्स, कुशलता आपल्या अंगी असणं. तुम्ही स्किल्स आयडेंटिफाय करा, तुम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही. कोर व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत, आवड तुम्हाला आहे म्हणून तुम्ही या प्रोफेशन मध्ये आहात. टिकून राहण्याचंही कारण तेच आहे, कारण तुम्हाला मनापासून दुसऱ्यांची मदत करायची वाटते. पण ह्या प्रोफेशन मध्ये लागतात ते स्किल्स. आपल्या क्षेत्रात आपण ओळखले जातो, लक्षात राहतो, ते आपल्या स्किल्स मुळे. आता हँड्स ऑन स्किल्स तुम्ही ह्या आठवड्याभरात शिकलात. CPR सारखे स्किल्स तुम्हाला माहिती आहे, जर प्रॅक्टिस केली तर ते उत्कृष्ट करता येतं. इफ यू आर दी बेस्ट ऑन द मॅनिकिन्स, यू आर समवॉट गुड ऑन द ऍक्च्युअल पेशंट्स, असे आमचे एक सर आम्हाला नेहमी सांगायचे. आणि ते नेहमी सांगायचे की CPR इज नॉट इम्पॉर्टंट, गुड क्वालिटी CPR इज इम्पॉर्टंट. हे तुम्ही शिकलात. सो इट इज अ स्किल. सो अशी तुम्ही स्किल स्वतः आयडेंटिफाय करा, कोणी सांगायची वाट बघू नका. कितीही लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, कितीही लोकांनी तुम्हाला सांगितलं, तर ते तेव्हाच शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार आहात. तर माझं तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आणि एकच सांगणं आहे की स्किल्स तुम्ही तुमचे आयडेंटिफाय करा, की मी इथे चांगला आहे, मग चांगल्याला अजून चांगलं बनवतो, आणि इथे मी थोडं कमी पडतोय तर हे मी कसं थोडंसं मेहनत घेऊन 4-4 सिनियर्सला विचारून कसं इम्प्रूव्ह करू. मग ते बोलणं असेल, कम्युनिकेशन इज ऑल्सो दी मोस्ट इम्पॉर्टंट स्किल आपण पाहिलं. त्याच्यानंतर जे आपले साधेतले साधे इंजेक्शन देण्यापासून IV लावण्यापर्यंतचे जे स्किल आहेत, त्याच्या निदान आपण उजळण्या केल्या पाहिजेत, आपण रिव्हिजन केली पाहिजे की टेक्स्टबुक मध्ये कुठल्या स्टेप्स आहेत, मी डेली काम करताना त्या सगळ्या फॉलो करते का. मी पाहतो नर्सेस ग्लव्स घालत नाहीत. आपल्याला माहिती आहे की बॉडी सबस्टन्स आयसोलेशन खूप गरजेचं आहे. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स आपल्याला अवेलेबल असताना आपण घालत नाही. ह्यातनं जर आपल्याला एखादा आजार जडला तर महागात पडू शकतो. म्हणून ह्या गोष्टींवर तुम्ही प्लीज लक्ष द्या.
याची मी तुम्हाला आठवण करून देतो की स्किल्स हे खूप महत्वाचे आहेत. स्किल्स असतात जे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उत्कर्षाकडे घेऊन जातात. कारण आज जे काही तुम्ही यशस्वी लोक बघतात तर त्यांनी काय केलंय की त्यांनी स्किल्स अक्वायर केले आणि स्किल्स अक्वायर करून ते प्रॅक्टिस केली आणि बेहतर से और बेहतर या न्यायाने त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. तर आपणाला जर प्रगती करायची असेल तर आपल्या अंगीभूत स्किल्स आपल्या प्रोफेशनशी रिलेटेड असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्यालाच मी म्हणतो सेल्फ डेव्हलपमेंट. सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे कोणीही मोटिवेट न करता स्वतः सेल्फ मोटिवेटेड, सेल्फ डिसिप्लिन्ड असं असणं आणि आपली प्रगती आपण ओळखणं. सगळ्यात शेवटचा मुद्दा मला जो मांडायचा आहे तो म्हणजे केअर फॉर सेल्फ. म्हणजे आपला बहुतांश वेळ आपण हॉस्पिटलमध्ये असतो, आपण स्वतःकडे खूप कमी लक्ष देतो. आपण आपली काळजी केली तर आपण उत्तमरित्या दुसऱ्याची काळजी करू शकतो. हा न्याय आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा की आपल्याला प्रथम स्वतःची काळजी घेता आली पाहिजे. म्हणजे काय करायचं तर 4-5 गोष्टी आहेत, प्रोफेशनली सगळ्यांनाच माहिती असतात पण आपण थोडंसं दुर्लक्ष करतो. त्या कुठल्या तर खोल श्वास घेत राहणे. भरपूर प्रमाणात खोल श्वास घेतल्याने आपल्याला जे नॅचरल पद्धतीने ऑक्सिजन मिळतं त्याने आपण रिज्युव्हिनेट होतो. तर खोल श्वास फावला वेळ मिळाला की डोळे मिटून खोल श्वास घेत राहणे हे खूप गरजेचं आहे. वेळेवर आणि सकस आहार घेतला पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आराम केला पाहिजे आणि झोप चांगली घेतली पाहिजे. आपल्याला झोप आली नाही तर आपण टीव्ही लावतो, मोबाईल बघतो आणि मग अजून ती झोप दूर जाते. आपण एक झोपेची वेळ ठरवून घ्या. 10 वाजता असेल, 11 वाजता असेल, जी काय असेल त्या वेळी जाऊन तुम्ही तुमच्या बिछाण्यात शवासन केलं की आपोआप झोप लागेल. जरी झोप नाही लागली तर डोळे मिटून पडलात, शांत तुम्ही चिंतन मनन करत बसलात दिवसभरात काय घडलं, मी कुठे बरोबर होतो, कुठे माझं थोडंसं चुकलं, कुठे मी सुधारू शकतो, किंवा दुसरा दिवस जर तुम्ही प्लॅन केला डोळे मिटून तर तुम्ही तुमच्या लक्षात येईल आपोआप तुम्हाला झोप लागेल. म्हणजे वेळेवर जेवायचे, वेळेवर झोप घ्यायची, श्वासनाचे व्यायाम करायचे. काही नाही जमलं तर बसल्या ठिकाणी डोळे मिटून खोल श्वास घ्यायचे. 1 तास मित्रांनो स्वतःला द्यायचा आहे चालण्यासाठी. काही तुम्हाला दोरीच्या उड्या मारायची गरज नाही, जिम लावायची गरज नाही, फक्त चालणे, घड्याळ लावून चालणे 1 तास. तुम्ही म्हणाल मला वेळ नाही मिळत, अहो मला घरातलं सगळं करून हॉस्पिटलचं करायचं असतं. 1 तास स्वतःसाठी आपण काढला पाहिजे. 24 तासाचे तुम्ही जर 8 तासाचे भाग केले तर 8 3 जा 24, 3 भाग होतात. 8 तासामध्ये तुम्ही नोकरी करता, 8 तास तुम्ही झोप घेतली पाहिजे आणि हे जे 8 तास तुमच्याकडे शिल्लक राहतात त्यातले 2 तास तुम्ही स्वतःला दिले पाहिजेत, 2 तास फॅमिलीला दिले पाहिजेत, 2 तास स्वविकासासाठी दिले पाहिजेत. जे आपण बोललो सेल्फ डेव्हलपमेंट, स्किल बिल्डिंग, त्याच्यासाठी 2 तास दिले पाहिजे आणि 2 तास तुम्ही मित्रांसाठी दिले पाहिजेत. तर हे झाले तुमचे 24 तास. मी मोघम सांगितले, वरवर सांगितले, प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली प्लॅन केलं पाहिजे. आणि जे स्वतःसाठीचे 2 तास आहेत त्यातला निदान 1 तास तुम्ही चालत गेलं पाहिजे, अर्धा तास एका दिशेने, आणि मागे अर्धा तास संपला की मागे फिरायचं. आणि बरोबर 1 तासाचं फक्त वॉकिंग केल्याचे फायदे तुम्ही इंटरनेट जरी काढून बघितलं तर अनेक फायदे आहेत. आणि त्याने तुमचं जे काही आरोग्य आहे ते उत्तम राहील. सगळ्यात महत्वाचं, कम्युनिकेट वेल विथ अदर्स. आपण बोलायला बघा मित्रांनो, बोलायला माणूस जन्माला आल्यानंतर बोलायला त्याला 2 ते 3 वर्ष लागतात बोलायला लागण्यासाठी. पण काही गोष्टी असतात की अगदी मरणशय्येवर पोचलं तरी काय बोलावं, कधी बोलावं, काय बोलू नये हे शिकलं पाहिजे आपण. आणि अगदी काही लोकांच्या बाबतीत खरं
घडतं असं की मरणशय्येवर जाईपर्यंत ह्या गोष्टी त्यांना उलगडत नाही. तर कम्युनिकेशनवर भर द्या, बोलण्याचा सराव करा. तर एवढं बोलून मी इथे थांबतो. माझ्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. तुम्ही अतिशय छान काम करत आहात, खूप मनापासून काम करत आहात. सर्वांचे आभार. आणि मला बोलण्याची संधी दिली, माझं तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे पुनश्च आभार. HMAचे आभार, कार्यकारिणीचे आभार. धन्यवाद. मी सुप्रिया नितीन चाबुकस्वार विलू पुनावाला मेमोरियल हॉस्पिटल येथे अधिपरिचारिका म्हणून काम करत आहे. आणि रिसेंटली नर्सेस वीक सेलिब्रेट झालेला आहे. सगळ्यांना माहिती आहे नर्सेस वीक आपण सेलिब्रेट करतो 6 मे ते 12 मेपर्यंत, जे फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा वाढदिवस या प्रित्यर्थ आपण हा आठवडा साजरा करतो. आणि या आठवड्याची सुरुवात हडपसर मेडिकल असोसिएशन ने BLS ट्रेनिंग देऊन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याची सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर त्या दिवशी 7 मे रोजी हडपसर मेडिकल असोसिएशनने आमच्या हॉस्पिटलमध्ये एक कार्यक्रम राबवला होता. त्यामध्ये सिक्युरिटी, हाऊसकीपिंग, डॉक्टर्स, नर्सेस हे सगळे लोक तिथे उपस्थित होते आणि त्याचा सगळ्यांना लाभ झाला. त्याचबरोबर मी त्यांना शुभेच्छा देते की यापुढेही त्यांनी असेच काही कार्यक्रम राबवत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना अवेअरनेस क्रिएट करावं. आणि इंटरनॅशनल नर्सेस डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हॅलो, myself Ashwini Abhimanyu Gaikwad. I am working since last 1 year in a Yash Hospital, which is 100-bedded multi-speciality hospital, as a staff nurse. Recently, Hadapsar Medical Association, in accordance with Yash Hospital, organized the training program of basic life support in our hospital. Not only nurses but also doctors, housekeeping staff and all other paramedical staff took advantage of this program. This is a very essential and basic program in a medical field, as we can say it is a pillar of life saving in case of emergency. So all the staff took a very good advantage of this program. Not only our hospital but also all other hospitals in the area took the advantage of this program, which is organized by the Hadapsar Medical Association. And I would say thank you to the Hadapsar Medical Association for organizing such a good program. Remember, all nurses are the angels which are sent by God on the earth. So that is your superpower. So remember it and work according it. So happy International Nurses Day. नमस्कार, मी ललिता उल्लाळकर, शिव मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये OT असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. नुकत्याच झालेल्या हडपसर मेडिकल असोसिएशन द्वारे बेसिक लाईफ सपोर्ट जे ट्रेनिंग आमच्या हॉस्पिटलला देण्यात आले. त्याचबरोबर आजूबाजूच्या काही छोट्या मोठ्या हॉस्पिटलच्या स्टाफने त्याचा लाभ घेतला. ट्रेनिंग अतिशय चांगल्या प्रकारे देण्यात आले. आम्ही ते ऑल स्टाफने त्याचा लाभ घेतला. हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, नर्सिंग स्टाफ, ऑल डॉक्टर्स सगळ्यांना अगदी अतिशय चांगल्या प्रकारे देण्यात आले. हा अतिशय चांगला परिक्रम आहे. असाच पुढे चालू राहावा, त्याचा आम्ही लाभ घेत राहू. नर्सिंग डेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी ज्ञानेश्वरी अमोल कापसे. गेली 10 वर्षे मी 70 बेड्स असलेले महेश स्मृती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आरोग्य परिचारिका म्हणून कार्यरत आहे. नुकताच हडपसर मेडिकल असोसिएशनद्वारे आयोजित केलेला बेसिक लाईफ सपोर्ट हा कार्यक्रम महेश स्मृती हॉस्पिटल येथे याचे मी ट्रेनिंग घेतले. त्याचसोबत आजूबाजूच्या सर्व हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफने याचा लाभ घेतला. यातून पेशंटचा जीव कसा वाचवता येईल याचे उत्तमरित्या मार्गदर्शन आम्हाला मिळाले. आज असलेल्या जागतिक नर्सिंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मिसेस नंदा भरत खळदकर, सह्याद्री हॉस्पिटल हडपसर येथे गेली 12 वर्षापासून ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करत आहे. इथे आता नर्सेस डेच्या निमित्ताने, जागतिक नर्सेस डेच्या निमित्ताने जो प्रोग्राम, बरेचसे प्रोग्राम घेतले, त्यामध्ये एक प्रोग्राम घेतला की बेसिक लाईफ सपोर्टचं ट्रेनिंग हडपसर मेडिकल असोसिएशन आणि सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्ताने घेतला गेला. तर त्याचा उपयोग फक्त नर्सेस, डॉक्टर्सच नाही, तर त्यामध्ये अगदी HKPCAचे मावशी मामा ह्यांनीही पण भाग घेतला आणि त्यांनाही तेवढाच फायदा झाला. आणि ह्या ट्रेनिंगचा फायदा चांगला होणार आहे. कोणाचं जीव म्हणजे इमर्जन्सीच्या वेळेला जीव वाचू शकतो. अगदी
मामा मावशीसुद्धा त्यावेळेला पुढे येऊ शकतात. तर मी अशी रिक्वेस्ट करेन की असे प्रोग्राम व्हायला हवेत आणि त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. जागतिक नर्सेस डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी अपर्णा वाडीकर नोबल हॉस्पिटलमध्ये ॲज अ OPD कॉर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे. PLS बद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे हडपसर मेडिकल असोसिएशन नोबल हॉस्पिटल यांच्यातर्फे जे PLSचं ट्रेनिंग घेतलं गेलं त्यामध्ये हाऊसकीपिंग, नर्सिंग, डॉक्टर सगळ्यांचा सहभाग होता आणि ते मोठ्या तऱ्हेने चांगलं पार पडलं गेलेलं आहे. त्यामध्ये एखाद्या पेशंटचा जीव हॉस्पिटलमध्येच नाही तर अगदी रस्त्यावरती सुद्धा कशा प्रकारे वाचवायचा त्या ट्रेनिंगमधनं पूर्ण माहिती आपल्याला कळते आणि अगदी सोप्या आणि चांगल्या पद्धतीने ते ट्रेनिंग घेतलेलं असतं. त्यामुळे काय आहे प्रत्येकाने इनिशिएटिव्ह घेऊन ते सगळं आत्मसात करायला हवंय आणि आमच्या नोबल हॉस्पिटलमधल्या प्रत्येकाला हे ट्रेनिंग अगदी डीपली दिलं गेलेलं आहे आणि त्याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी होतोय. आता जागतिक परिचारिका दिनानिमित्त जे काही आहे म्हणजे नर्सिंग टीम जे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये काम करते तसंच नोबल हॉस्पिटलमध्ये सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने टीमवर्क आहे. तर प्रत्येक नर्सेस हे इनिशिएटिव्ह घेतात, टीमवर्क करतात आणि त्यामुळे सगळाच एकदम डॉक्टरांशी कॉर्डिनेशन त्यांचं व्यवस्थित असतं. टीमवर्कमुळे खूप पेशंटच्या केअरमध्ये क्लिअर कम्युनिकेशन असल्यामुळे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये क्लिअरन्स असतो म्हणजे क्लिअर केलं जातं की काय मेसेज व्यवस्थित पास होतात. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे आणि PLS हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे कारण त्याचा फायदा हा प्रत्येकाला होत असतो. एकाने जरी ते ज्ञान घेतलं त्याचं तरी सुद्धा तो अनेक जणांना ते देऊ शकतं की बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे काय आहे हे तो बाकीचं बाहेर जाणारी एक नर्स सुद्धा सगळ्यांना सांगू शकते. इवन हाऊसकीपिंग सांगू शकतो. डॉक्टर तर असतातच त्यात तर त्याचा तर प्रश्नच नसतो. त्यामुळं नर्सिंगमध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट आहे. तर जास्तीत जास्त नर्सेसनी ते आत्मसात करावं ज्ञान आणि अनेकांचे जीव वाचवावेत. जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Myself Shilpa Kaspe, I am a respiratory therapist working in a Vishwaraj hospital since last 2 years. As we have seen on occasion of Nurses Days week, we have arranged means the Vishwaraj Hospital and Hadapsar Medical Association a BLS training program for the all staff, the nurses, doctors and paramedical. As we see the BLS training, it's very essential for the daily routine life because as being a respiratory therapist, I work in a ICU. But when we see, when we go out, when we go to the wards, we usually see that what is actually a BLS training is that you should actually recognize the patient's response. The patient is in your patient is in arrest. So you will see the first thing. So whenever you see a patient in arrest, so what is your first step is the BLS training. It teaches that which is arranged by the Hadapsar Medical Association and Vishwaraj team. I would like to thank you the all which you have appreciated and I appreciate the all who have attended it. नमस्कार. आज साजरा होणाऱ्या परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. वैद्यकीय व्यवस्थेचा कणा असणाऱ्या परिचारिकांच्या सन्मानार्थ दरवर्षी 12 मे हा दिवस साजरा केला जातो. परिचारिका हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. परंतु यावेळी आपण सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी हा दिवस साजरा करावा अशी अनोखी कल्पना इचमेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सचिन अभणे सरांनी मांडली आणि त्यातूनच परिचारिका सन्मान सप्ताहाचा विचार पुढे आला. अभणे सरांच्या या संकल्पनेला सर्व कार्यकारिणीने तात्काळ पसंती दिली. संकल्पना अशी होती की हडपसर आणि पंचक्रोशीतल्या 50 पेक्षा अधिक बेड क्षमता असलेल्या हॉस्पिटलमध्ये परिचारिका आणि इतर क्लिनिकल तसेच नॉन क्लिनिकल कर्मचाऱ्यांसाठी तज्ञ मार्गदर्शकांद्वारे BLS अर्थात बेसिक लाईफ सपोर्ट ट्रेनिंग घेणे. त्याकरिता नोबल हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, विलू पुनावाला हॉस्पिटल, यश हॉस्पिटल, विश्वराज हॉस्पिटल, महेश स्मृती हॉस्पिटल, शिवम हॉस्पिटल लोणी आणि चिंतामणी हॉस्पिटल कुरळी कांचन अशा 8 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स बरोबर चर्चा केल्यानंतर त्यांची कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली. आता वेळ होती ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची. त्यासाठी अध्यक्ष अभणे सरांनी
प्रोग्राम कोऑर्डिनेटर्स म्हणून मी डॉक्टर पेंडसे, डॉक्टर वंदना आपणे, डॉक्टर राज कोदरे आणि डॉक्टर सत्यवान आटपाडकर अशा चौघांना जबाबदारी दिली. अध्यक्षांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद. मग आम्ही चौघांनी इतर EC मेंबर्सची साथ घेऊन 4 वेगवेगळ्या टीम्स बनवल्या आणि नियोजनाची जबाबदारी वाटून घेतली. आमच्या या टीम्समध्ये डॉक्टर सुशांत शिंदे, डॉक्टर अतुल होळे, डॉक्टर शंतनू जगदाळे, डॉक्टर मनोज कुलकर्णी, डॉक्टर मनोज कुंभार, डॉक्टर अतुल कांबळे, डॉक्टर कुलभूषण शितोळे, डॉक्टर सतीश सोनावणे, डॉक्टर मनीषा सोनावणे, डॉक्टर शिवांजली आटपाडकर, डॉक्टर अनुराधा जाधव, डॉक्टर आनंद कांबळे, डॉक्टर दीपक शिंदे, डॉक्टर विशाल साळुंखे, डॉक्टर मालोजी राजे तनपुरे आणि डॉक्टर मंगेश वाघ या सर्वांचा सहभाग होता. या सर्वांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. सर्व कार्यशाळांना सचिव डॉक्टर अजय माने व कोषाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील लडकर यांनी जातीने उपस्थित राहून सहकार्य व मार्गदर्शन केले. या कार्यशाळांसाठी आम्हाला एक्सपर्ट ट्रेनर्स म्हणून डॉक्टर HK साळेसर, डॉक्टर संगीता चंद्रशेखर, डॉक्टर TR जाधव, डॉक्टर राहुल काळभोर, डॉक्टर रोमेश यादव, डॉक्टर अमित आनंद, डॉक्टर विठ्ठल शेंडगे, डॉक्टर विजय खंडाळे, डॉक्टर संपदा कुलकर्णी, डॉक्टर RS चैत्रा, डॉक्टर अमेय वीर, डॉक्टर पंकज शिलेदार, डॉक्टर यशवंत माने, डॉक्टर वंदना नंदे, डॉक्टर नागनाथ मस्तूर, डॉक्टर ओमकुमार हलिंगे आणि डॉक्टर राज कोदरे यांची बहुमूल्य साथ मिळाली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. सर्व कार्यशाळेचे उद्घाटन त्या हॉस्पिटल्समध्ये दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व ट्रेनीजना बेसिक लाईफ सपोर्ट चे हँड ऑन ट्रेनिंग देण्यात आले आणि सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र दिले गेले. 4 दिवस आणि 8 हॉस्पिटल मिळून जवळपास 900 ते 950 लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी एक CPR जिंदगी का हा नारा देण्यात आला. सामाजिक बांधिलकी व जबाबदारी म्हणून वेळ पडेल तेव्हा मृत्यूशी झगडणाऱ्या व्यक्तीला मदत करण्याची शपथ सर्व ट्रेनर्सनी घेतली. याच उपक्रमाचा भाग म्हणून आज 12 मे रोजी 108 या शासकीय रुग्णवाहिका आणि इमर्जन्सी सर्व्हिसेसचे प्रमुख समन्वयक डॉक्टर साकेत टिळेकर यांचे YouTube वरून मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच सर्व 8 हॉस्पिटलच्या परिचारिका प्रतिनिधी, परिचारिका दिन आणि HMAच्या या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले आणि अशा अनेक उपक्रमांची गरज असल्याचे मत सर्व हॉस्पिटल्सनी नोंदवले. या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल आणि HMAला मदत केल्याबद्दल नोबल हॉस्पिटल, विश्वराज हॉस्पिटल, यश हॉस्पिटल, महेश स्मृती हॉस्पिटल, विलू पुनावाला हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, शिवम हॉस्पिटल आणि चिंतामणी हॉस्पिटल या सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच या उपक्रमाला HMAचे सचिव डॉक्टर अजय माने, कोषाध्यक्ष डॉक्टर स्वप्नील लडकर, नियोजित अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत हरपळे, सर्व माजी अध्यक्ष तसेच EC कमिटी मेंबर्स आणि संलग्न संघटना यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. सरतेशेवटी ज्यांनी ही संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात उतरवली ते HMAचे अध्यक्ष डॉक्टर सचिन अबने सर यांचे आम्हा सर्व कोऑर्डिनेटर्स आणि आमच्या टीमतर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. या मोहिमेचे खरे यश एका छोट्या व्हिडिओद्वारे आपल्याला अनुभवता येईल. धन्यवाद. जय HMA. काय करते मनस्वी तू? काय CPR काय? CPR म्हणजे एक माणूस बेशुद्ध पडलाय त्याची हार्ट जी बंद पडलाय त्याला सुरू करायचं. कुठं शिकली तू? हे मम्मीचे डॉक्टर आहेत ना त्यांनी शिकवलं. बर. तर आता इथे एक माणूस बेशुद्ध पडलाय तर पहिलं आपल्याला त्यांना आवाज द्यायचा. काका, ओ काका. ते काही रिस्पॉन्स नाही देत तर आपल्याला पल्स चेक करायचं. मग काही त्यांचं चालू नाहीये तर मग आपल्याला फोन लावायचा. 108 वर ॲम्ब्युलन्सला फोन
करून 30 टाइम्स करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 वेळा केलं तर असं त्यांचं हे वरती करायचं आणि आपल्याला 2 टाइम्स रिपीट करायचं. मग जर माणूस आता त्यांनी काही रिस्पॉन्स दिला तर मग ठीक आहे, आणि जर नाही रिस्पॉन्स दिला तर आपल्याला अजून 5 टाइम्स तसं करायचं.